आज वाडा तालुक्यातील कलमखांड परिसरामध्ये 72 वर्षीय भारती भास्कर पष्टे यांच्या गळ्यातील सुमारे 1,70,000 रुपये किमतीचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र धक्काबुक्की करून लंपास करण्यात आले असल्याची घटना समोर आलेली आहे। दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30च्या सुमारास ही घटना घडली। भारती पष्टे आपल्या सहकाऱ्यांसह कलमखांड येथे उभे असताना पांढऱ्या रंगाची इको गाडी आली। गाडीत चालकासह 3 पुरुष व 1 महिला होती। प्रवासादरम्यान संशयितांनी त्यांच्यासोबत धक्काबुक्की करून एका संशयिताने त्यांच्या डोक्यावर फटका मारला आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून घेतले। त्यानंतर संशयितांनी त्यांना गाडीतून खाली फेकून वाहनातून पलायन केले। या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 333/2026 अन्वये 3 अनोळखी पुरुष व 1 अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान या घटनेबाबत भारती पष्टे आणि त्यांच्या मुलाने प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी घटनेची संपूर्ण घटनाक्रम आणि त्यानंतरची परिस्थिती सांगितली। माझं नाव भारती भास्कर पष्टे। आम्ही कंचाडला चाललेलो पोस्टात, तर ती गाडी येऊन थांबली म्हणून आम्ही बसलो, चौघी होतो आम्ही। मला त्यांनी बसायला पुढे सांगितला, ड्रायव्हरचे ना ते किनीरचे साईडला। तर मी तिथे बसली तर तो सारखा माझी असा पाठीमागून माल खेचत होता। तर त्याला एकदा दोनदा मी सांगितला। नंतर मग त्यांनी कलमखांड फाट्याचे पुढे गेलो आणि त्यांनी ती घेतली तर मी त्याला विचारलं का माझी माल तू घेतलीस? तर त्यांनी मला ढकलून दिला, दरवाजा उघडला ना खाली, रस्त्याच्या खाली। ते गेले निघून। मग मला ते बायका होत्या त्यांनी उठवला। मग आम्ही पोलीस इथं गेलो ना, गोरा फाट्यावर। तुम्ही काय सांगाल, काय घटना झाली? घटना अशा प्रकारे झाली, मला जेव्हा फोन आला, मी ॲक्च्युली विरारला होतो। मी आईला पहिले सांगितलं की गोरा फाटा तिथून जवळच आहे, तिथे पोलीस चौकी आहे, पहिल्यांदा जाऊन तिथे रिपोर्ट करा। तिथे रिपोर्ट केल्यानंतर अगदी 5 ते 7 मिनिटात तिथे 10 ते 12 पोलीस हजर झाले अत्यंत तातडीने। आणि माझ्या माहितीप्रमाणे कदम साहेब, सरगर साहेब यांनी अगदी 2 तासात गुन्हेगारांना ताब्यात घेतलेलं आहे। पण गुन्हेगार अजून कोण आहेत, कुठे आहेत ते अजून आपल्याला बघायला मिळाले नाही, पण ताब्यात घेतले।